पद्धतीने आज या ठिकाणी आंदोलनाचा वर्षाव होत आहे। खरं तर बघायला गेलं तर पूर्ण यशवंत स्टेडियम मध्ये हजारो आंदोलक या ठिकाणी आले, विविध मागण्या आहेत, त्याबद्दल हे उपोषण सुरू आहे। हे महाराष्ट्र राज्य तालुका व्यवस्थापक व जिल्हा व्यवस्थापक आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पामधील आम्ही सर्व कर्मचारी आहोत। आम्ही गेले 2011 पासून 15 वर्ष झालं आम्ही या आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पामध्ये काम करत आहोत। या प्रकल्पामध्ये प्रकल्प हा कंपनीमार्फत राबवला जात होता, त्याची मुदत 30 सप्टेंबरला संपुष्टात आलेली आहे। परंतु तिथून पुढे आता 3 महिने झाले आम्हाला कुठलीही नियुक्ती करण्यात आलेली नाही आहे। आमची बेसिक मागणी एवढीच आहे की आम्हाला परत नियुक्ती देण्यात यावी आणि आम्हाला आपले सरकार सेवा केंद्रामध्ये प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे। पण आज तुमचं हे जे उपोषण सुरू आहे, किती दिवसापासूनचं उपोषण सुरू आहे? हे उपोषण गेले 5 दिवसापासून सुरू आहे। आमच्या राज्याध्यक्ष मॅडम स्नेहल पटेल मॅडम गेले 5 दिवस अन्न व जल त्याग करून आहेत आणि जर त्यांना काय झालं तर आम्ही हे आंदोलन आणखी तीव्र करू। या ठिकाणी उपोषणाला किती लोक बसले आहेत? उपोषणाला आमच्या मॅडम बसलेल्या आहेत एकट्याच, आणि त्यांनी जवळजवळ 5 दिवस झाले अन्न व जलत्याग करून त्यांनी उपोषण सुरू ठेवलेलं आहे। आपण पाहतोय की असं एवढं कडक पद्धतीने या ठिकाणी उपोषण सुरू असतानाही सरकारचे कान बहिरे झाले का काय अशी म्हणायची वेळ आली आहे। कारण सरकारने कुठल्याही आंदोलकाला आपल्यापर्यंत न येऊ देण्यासाठी चारही बाजूने बॅरिकेड केलं आहे। अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस असतानाही अधिवेशनामध्ये नक्की काय चर्चा होते किंवा या ठिकाणी उपोषण सुरू असताना कुठलाही संबंधित मंत्री संबंधित अधिकारी या ठिकाणी येत नाही असं यात वाटतं। तुमचं निवेदन कोणी घेतलंय का? निवेदन दिले? निवेदन दिलेलं आहे, सर्वांना निवेदन दिलं आहे। बरेचसे आमदार लोकप्रतिनिधी येऊन गेलेले आहेत, फक्त आश्वासन दिलेले आहेत। अजून संबंधित खात्याचा मंत्री या ठिकाणी आलेले नाही। इथं आले होते, परंतु त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली 2 मिनिटं येऊन भेटून जावा, तर ते आलेले नाहीत। आमचे कोण मंत्री? जयकुमार गोरे साहेब आले होते, ग्रामविकास मंत्री आपले, परंतु इथं उमेदचा कार्यक्रम होता त्यासाठी ते अर्धा तास आले होते, परंतु इथं 2 मिनिटं सुद्धा आलेले नाहीत। तर आपण पाहतो की अशा पद्धतीचं हे उपोषण सुरू असतानाही सरकार कानाडोळा करते का काय हे पाहणं गरजेचं आहे। आणि विशेष म्हणजे हे आजचं हे 5वा दिवसाचं उपोषण आहे आणि जे उपोषणकर्ते मॅडम आहेत त्यांची तब्येत खालावत चालली आहे। जर त्यांना काही झालं तर आंदोलकर्ते या ठिकाणी तीव्रपणे आंदोलन करतील असा इशारा देखील या आंदोलकांनी दिला आहे। पाहूया यांना खरंच न्याय मिळतं का?